काय म्हणते रे? आता तुला फोन करा सुटलं का? तुला माहित नाही का मी घरी आहे का म्हणून? नाही आहे म्हणून माहित आहे तुला घरी असतो म्हणून. घरी असताना फोन नको करू, तुला सांगितलं ना. अव मला माहित आहे तू घरी आहे म्हणून, पण मला तुले भेटायचं आहे. आता काय ते भेटणार? आता काय काम पडलं तुले? हो मला आता गमूनच नाही राहिलं घरी. तू आठवण येऊन राहिली म्हणून भेटायचा. मला आत्ताच लवकर ये म्हटलं, तू भेट म्हटलं, लवकर भेट. थांबटोले आचिन ते आणि तुले आता माझ्या गमून नाही राहिलं. एवढं दिवस कसा गमलं रे तुले? मी होती नाही तर तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. आता तुले एका शब्दात सांगितलं येतं का नाही येत, नाही त्या घरापाशी येईन मी तमाशा करून म्हटलं. येतं का नाही येत मला एवढं सांग तू. काय जेव्हा म्हटलं तेव्हा बोलावतो चालला ये करतो. मला माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे. आता मायले मला सांगा लागते कायसाठी वन काय नाही. आता मला अधिक बायना बनवा लागो. आता कोणता बायना बनवू मी त्यासाठी? इकडे काही कर, पण आता तुम्हाला मला भेटायला 2 मिनिटात ये, नाही तुम्ही त्या घरापाशी येऊनच गिरक्या मारतो आणि त्या माईले माहित पडते मी त्या घरातच येईन मग डायरेक्ट. मग मला ते नको सांगू. तो बापा तुला कटवली मी, याच लागते शेवटी. काय करतो याच लागते मला. मला तर कधी कधी असं वाटतं का त्यासोबत प्रेम नाही केलं असतं तर पुरलं असतं बापा. मला का माहिती एवढा आहे म्हणून. अरे बोलावतो अर्ध्या रात्री बोलावतो, कधी बोलावतो. मॅट असले जरा डॉक्टर नाही जागा राय बाई बटू बाबू काही म्हणतो. तुझ्या बत्ताल्या गोष्टी सांगू चाल ये म्हटलं ना, लवकर ये. नाही तर आता मी 2 मिनिटात येतो. गोष्टी काही तनु नको आता 3 मोबाईलवरून ये म्हटलं म्हणजे ये. हो पिंके मी काय म्हणाली, कोणासोबत बोलणार तू फोनवर? काही नाही मैत्रिणीचा फोन होता. ते म्हणे तिच्या बहिणीचं लग्न आहे ना, तर जराशी करू लागले म्हणे, वया टाकू लागले म्हणून मी चालली. आणि तिच्या घरापासच्या पोराईले नाही बोलावलं तिनं. मी लय जवळची मैत्रीण आहे तिची म्हणून मलाच ये म्हणे. आता मग मी म्हटलं थांब म्हटलं मायली विचारतून लगेच येतो म्हटलं. जाऊ का होई आत्ताच आहे, जास्त वेळही नाही आहे. आत्ताच झाला ते तिने आत्ताच बोलावलं. हा लग्नाचं काम आहे ना, जाय मग. नाही तर जाऊन असं दिलं दुसरं काम असतं तर लग्नाचं म्हटलं म्हणून जाय म्हणाली. जाय ते अशीच काय पिंकी पटवली तर पटवली हशी. किती काही लवकर बोलाल तरी किती वेळ करते रे ते? नाही करत हे येते बरोबर. तू काय गोचा काळ्या टाकून राहिला ते बरं काही माहित नाही फाईत नाही. तिची म्हटलं किती मार बेम त्या मोहब्बत म्हटलं तिच्या मायले म्हटलं ते चकून महाबाशी येते म्हटलं. जाऊ म्हटलं तेव्हा बोलावल्या बरोबर येते म्हटलं. ते तुला काय जास्त काय टपडबर करू राहिला अजिळे? समोर तर आपली मैत्री फिरगी पडली रे आता. नाही रे माझ्या मनात असं नव्हतं, पण माझ्या गर्लफ्रेंडने तू काही म्हणशील मी कसं ऐकून घेऊ? तिला विचारलं नाही का रे काही? विचारलं ते माझ्यासोबत लग्न करते, कोणासोबत लग्न करत म्हटलं. ते माझ्याशिवाय कोणासोबत बोलतही नाही म्हटलं. बाबून बोलली तर मी तिची चांगली काढून ठेवत असतो. काही सांगून राहिला मी. आता ऐकलं का तिले 2 दिवसाला पाहुणे येते पाहायला, तू लावून राहिला. माझ्याशिवाय दुसरे कोणासोबत बोलली तर नसन तसं काही नको सांग. माहित काही माहित नाही फाईत नाही चालला मोठा सांगाले. आमच्या झालं होतं काय चाललिंग म्हटलं इथून 2 मिनिटात. काय म्हणते चिंके एवढ्या तडका फडकीने बोलावलं मला? काय काम आहे तुले? पण तर भलंच पडलं दिसून राहिलं जसं काही दादुक्कच झाले तुले. भामट्या निघ म्हटलं नाही इथून तुला. ते 2 दिवसानं पाहुणे पाहिले ते मला त्या सांगितलंही नाही. आता तुला किती दा म्हटलं असं लग्न कर तू करताना माई आई मला म्हणा काय आणलं इले असं तसं. आता बस मला काय रखते. म्या मायाचा आता लय विचार केला. आता मी कोणाचा विचार नाही करत. चाल माया हात धर आणि चाल म्हटलं आता आपण लवकर लग्न करू. असंच तर पोरगा पाहिजे होता. प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं. तो डायलॉग बंद कर आणि चल बस म्हटलं माझ्या गाडीवर. चल काढून तुला मला घराच्या बाहेर मग म्हणशील का चालली जाय त्या घरी. मग ते आत्ताच नाही जमत रे बाबू सांगून ठेवतो. आत्ताच तू ठरव नेता शिंदा पक्का नाही तर मी माझ्या घरी चालली. टेन्शन नको घेऊ. तुला जर काढलं तर मी निघन घराच्या बाहेर, आपण दोघंच राहू तिकडे बाहेर राहू. काही नाही टेन्शन नको घेऊ. की आता गाडीवर बसायच्या अगोदर कायचा विचार करून राहिली तू? नाही लोक काय म्हणन बापा. आपण लोकांचं टेन्शन घेतो तू. आता तू माझी बायकोच बनता ना. चल बस गाडीवर आता चांगली बस पिंके गाडीवर लवकर. बरं लवकर अधिक मग घर जायला कोणाला दिसत नाही मला ओळख घरी. अरे लग्न करायचं तुला डायरेक्ट घरीच घेऊन जातो. काही टेन्शन नको घेऊ तू. ते मग बावरंत नाही रे बावरली तारी. आता मी आहे ना, तू काय टेन्शन घेतो? काय रे चिंकी हात माझ्या हातात हात घेऊन चालला. घरात कोणते पोराईले काय आणल्या पुट्टीले हातात हात घरून काय 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 म्हणतो हिचं? आई आता इले एका शब्द बोलू नको तू. हे माझी बायको आहे आणि आता माय लग्न झालंय. आणि तू काय कर सगळ्याच्या समोर आमचं दोघांचं लग्न लावून दे आणि रिसेप्शन देऊन दे आणि हिच्या मायले बोलावून घे लग्नाले आणि करून टाक आमचं जे लग्न. माय बाई देवा काय केलं या पोट्ट्यानं? सगळं माया नशीब फुटून गेलं व. हे सापडली ती का पोट्टी याले? जराची चांगली तर पाहा लागत होती. चुपचाप
शांत बस ती माय काय करून राहिली म्हणून राहिली मला आणि हे पट्टी भेटली का हे म्हणजे का मी बेकार का चालली मी नाही तुम्ही घरी सांगता मायले अगो अगो बोल नको म्हणून पेक्षा माझ्यासमोर रांग लागली होती म्हटलं बाबू मी तुला चिस केलं काऊन केलं असं मला आवडेल तू या दिल मावर होता म्हणून आणि ती माय अगो बोल राहिली तिला जर चुप बसून होत नसेल तर मी चालली बाबू माझ्या घरी आई माझ्या बायकोला काय म्हण नको ते माझी बायको आहे आणि नशी गिशी काय म्हण नको हेच भेटली का हेच भेटली हेच चांगली आहे म्हटलं हेच किती स्मार्ट आहे माझ्यावाली बायको आणि किती चांगली आहे तुला काय माहीत आहे मला माहीत आहे तिच्यासोबत म्या दिल लावला आहे म्हटलं त्यासाठी मी चांगली पोरगी पाहून ठेवली होती म्हटलं त्या ह्या पोट्टीला घेऊन आला घरात त्या लहानपणीपासून मी किती स्वप्न पाहिले होते त्या लग्नात असं करून त्या लग्नात तसं करून सगळं सत्यानाच करून टाकलं सगळ्या गोष्टीचा आताच का वाया गेलं मग मी तुला तेच म्हणून राहिलो लग्न करून घ्या तुला हाऊस पूर्ण होते ना आमच्या दोघांची मस्त हाऊस पूर्ण होते चांगले हळद घेतलं द्या आम्हाला चांगला डीजे गिजे रिसेप्शन देऊन द्या आणि तू नाच आम्ही नाचतो मस्त आता शेवटी मला पर्याय कोणता राहिला ते लग्न लावून देणंच आहे ना आता मला त्या पुढं नतमस्तक व्हावंच लागते ना लोकांच्या लाजी खातीर